मंडळी, बहिणीचं रक्षण करणं हे भावाचं कर्तव्य असतं असं आपण म्हणतो, पण हे प्रत्यक्षात करून दाखवलंय सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका 11 वर्षाच्या मुलानं. हा मुलगा बहिणीचा जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला. तर झालं काय? शिराळा तालुक्यातील उपवळे गावात राहणारे संग्राम पाटील यांची मुलं शिवम आणि स्वरांजली रात्री जेवणानंतर एकमेकाचा हात पकडून एका घरातून दुसऱ्या घरात जात होते. दोन्ही घराच्या मधील बोळात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक स्वरांजलीवर झडप घातली आणि तिची मान पकडून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात स्वरांजलीचा हात शिवमच्या हातातून सुटला, मात्र शिवमनं तिचे पाय घट्ट पकडले आणि बिबट्याच्या विरोधात जाऊन तिला मागे ओढायला सुरुवात केली. दोघेही काही अंतर फरफटत गेले, तरीही शिवमने बहिणीचे पाय सोडले नाहीत. पण स्वरांजलीच्या डोक्यात जाड टोपी आणि स्वेटर होता, त्यामुळे बिबट्याची पकड सैल झाली आणि त्यानं स्वरांजलीला सोडलं. दरम्यान मुलांचा आवाज ऐकून त्यांची आई आणि इतर लोक बाहेर आले, त्यामुळे बिबट्यानं तिथून पळ काढला. या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर जखमा झाल्या असून तिला तातडीनं शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती स्थिर आहे. चिमुकल्या शिवमनं दाखवलेल्या धैर्यामुळे आज त्याच्या बहिणीचा जीव वाचलाय, त्यामुळे सगळीकडेच त्याचं कौतुक केलं जातंय. शिवमच्या या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.